येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 2री पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा ही सकाळी 9 वाजल्यानंतर सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे। मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी ही सूचना केली होती आणि त्यानंतर राज्य सरकारकडून या संदर्भात तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे। मनोवैज्ञानिक आणि बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असंही केसरकरांनी सांगितलं। मंडळी, बदलत्या जीवनशैलीमुळे सकाळची शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा अशी सूचना राज्यपालांनी नुकतीच केली होती। पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। पहाटे लवकर उठून शाळेत जाण्याची कटकट टळणार। राज्य सरकार बदलणार शाळांच्या वेळा। खरं तर घरोघरी दिसणारं हे दृश्य पहाटे मुलांना झोपेतून उठवण्याची पराकाष्ठा, कधी त्यांच्या कलाने घेत तर कधी एखादा धपाटा देऊन त्यांचं आवरण। नर्सरी, शिशुवर्ग, बालवाडीच्या विद्यार्थ्यांना पहाटे लवकर उठवणं आणि त्यांची तयारी करून वेळेत शाळेत पाठवणं हे पालकांसमोर मोठं आव्हान असतं। त्यात हिवाळ्यात तर विचारूच नका। मात्र आता या कटकटीपासून पालक आणि मुलांची सुटका होणार आहे। राज्य सरकार प्राथमिक शाळांच्या वेळा बदलत आहे। सकाळी 7 ऐवजी सकाळी 9 वाजता प्राथमिक शाळा भरतील। 2री पर्यंतच्या शाळा या सकाळी 9 नंतरच भरतील। ते आम्ही एक्सपर्टकडे सोपवलेलं आहे। त्यांचा एकदा रिपोर्ट आल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये लहान मुलांना लवकर उठायला लागतं का मान्य, उठली तर त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो असं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे याच्यामधलं जे काय डॉक्टर्सची समिती नेमलेली आहे आणि ते जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही जे आपल्याला प्री प्रायमरी हा जो वर्ग आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये नर्सरी येते, ज्युनियर KG, सिनियर KG आणि पहिली आणि 2री, त्याचं वेळ ठरवला जाईल, असं वेळ ठरवा असे मी आदेश दिले आहेत। बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे वर्ग उशिरा भरवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। राज्यपालांच्याही याबाबतच्या सूचनेची सरकारने दखल घेतली आहे। आजकल बच्चे आधी रात के बाद भी देर तक जागते रहते हैं, लेकिन स्कूल के कारण उन्हें जल्दी उठना पड़ता है, जिसके परिणाम स्वरूप नींद की कमी हो जाती है। मैं अधिकारियों से यह सुनिश्चित करने का आग्रह करूंगा कि बच्चों को सुबह अच्छी नींद मिले। इसके लिए स्कूल टाइमिंग बदलने पर भी विचार होना चाहिए। पहाटे लवकर उठवल्यामुळे मुलांची झोप झाली नाही तर त्यांच्या मेंदूवर, बुद्धिमत्तेवर परिणाम होतो असं एका संशोधनात आढळलंय। झोप पूर्ण न झाल्यामुळे मुलं चिडचिडी होतात, रडतात, जेवत नाहीत। याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो। पहाटे घाईघाईत आवरल्याने मुलांना बद्धकोष्ठतेचाही त्रास होतो, त्यामुळे अन्नावरचीही इच्छा उडते। या वयातील मुलांची झोप होणं हे फार गरजेचं आहे। खरं तर हा बदल फार पूर्वीपासूनच अंमलात यायला हवा होता, पण ते काही कारणास्तव झालं नसेल, शक्य झालं नसेल। या निर्णयाचं नक्कीच स्वागत होईल असं मला वाटतं, परंतु हे नक्कीच म्हणता येईल की शाळेच्या वेळा बदलल्यामुळे या मुलांची झोप व्यवस्थित होईल, पालकांची धावपळ वाचू शकेल आणि कदाचित त्याचा चांगला अध्ययनावरती परिणाम होईल। खूप फरक पडेल, खूप जास्त फरक पडेल। कारण की आत्ताच्या बघताच आपलं सगळे जे पॉप्युलेशन आहे ते स्लीप डिप्राइव्ड पॉप्युलेशन आहे। सो मला असं वाटतं की आपण एक चांगला सर्वे घ्यावा। ज्या शाळांमध्ये हे चालू आहे त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यांची मुलं इंटर स्कूल किंवा ह्याच्यात आपल्या डिबेट्स अँड कॉम्पिटिशनमध्ये त्यांचं परफॉर्मन्स कसं आहे असं बघून मला असं वाटतं की यू मस्ट गो अहेड अँड कंटिन्यू दिस कॅम्पेन। सरकारने प्राथमिक शाळांच्या वेळा कमी करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र पालकांनीही जीवनशैलीत थोडे बदल करणं गरजेचं आहे। मुलांना प्रयत्न करून लवकर झोपवणं गरजेचं आहे। त्यासाठी लहान मुलांना गोष्टी सांगणं, दिवे मंद करून ठेवावे, रात्री उशिरापर्यंत TV पाहणं, मुलांच्या हाती मोबाईल देणं टाळलं पाहिजे। मुलांना लवकर झोपायची सवय लावली तर ती त्यांच्याच आरोग्यावर चांगला परिणाम करेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।